दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। वकिलावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल 9 महिन्यांनंतर आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे। आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या। आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार फिर्यादी रामेश्वर विठ्ठल बोराडे हे व्यवसायाने वकील असून ते शिलापूर ओढा नाशिक येथे रहिवासी आहेत। 3 जुलै 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात काही अनोळखी व्यक्ती घुसल्या आणि जमिनीच्या वादातून त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले। तसेच शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आदित्य विजय कहांडळ हा घटनेनंतर फरार होता। त्याचा शोध सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी रात्री शिलापूर येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या खातरजमा करून पोलिसांनी शिलापूर परिसरात सापळा रचला। त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर आणि सुमित शिंदे यांनी आरोपी आदित्य कहांडळ याला ताब्यात घेतले। मागील वर्षी गुन्हा रजिस्टर नंबर 229/2025 या गुन्ह्यामध्ये एक वकिलांवर हल्ला झाला होता। त्याच्यामधील फरार आरोपी आदित्य कहांडळ हा मागील 1 वर्षापासून फरार होता। आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्याला कुठून ताब्यात घेतलं? परिसरातून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे वाद होते, त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आलेली ते मुख्य आरोपी यांनी। अजून काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे? नाही, याच्यामध्ये हा एकमेव आरोपी बाकी होता अटक करण्याचा। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत। प्रतिनिधी भावेश बागुल, आडगाव, नाशिक।